25 जून 1975 भारताच्या लोकशाही इतिहासातील एक काळकुट्टी दिवस। आज त्याच दिवसाची 50वी पूर्णवृत्ती। व्यक्ती स्वातंत्र्यावर घाल घालणाऱ्या आणीबाणीच्या काळात निर्भयपणे लढा देणाऱ्या वीरांना आज शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आलं। नागपूरच्या नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमात ज्या काळातील बंदिवास भोगलेल्या आणीबाणी धारकांना मानाचा मुजरा देण्यात आला। देशात 25 जून रोजी लागू करण्यात आलेली आणीबाणी भारताच्या संविधानात तरतूद असलेल्या मूलभूत हक्कांवरच आघात करणारी घटना होती। त्या काळात अनेकांनी आवाज उठवला, त्यासाठी तुरुंगवास पत्करला। यातले अनेक आजही जिवंत इतिहास आहेत। नागपूर येथील नियोजन भवन येथे अशा धैर्यशील व्यक्तींना शासनातर्फे सन्मानित करण्यात आलाय। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, अप्पर आयुक्त तेजू सिंग पवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते या धारकांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देण्यात आलंय। या कार्यक्रमावेळी विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले। त्यामध्ये आणीबाणी काळातील ऐतिहासिक छायाचित्र, पत्रव्यवहार आणि जन आंदोलनाचे दस्तावेज मांडण्यात आलेत। हे सर्व पाहून उपस्थितांना त्या काळातील लढ्याची आठवण झाली। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे खास संदेश वाचून दाखविण्यात आले आहे। त्यांनी आपल्या संदेशात सांगितले आहे की लोकशाही वाचविण्याकरिता आवाज उठवणं हीच खरी देशभक्ती होती आणि आहे। या समारंभात राज्यभरातून आलेले आणीबाणी धारक आणि त्यांच्या नातलगांनी हजेरी लावली। त्यांना या सन्मानामुळे अभिमान वाटल्याचेही त्यांनी सांगितलेत। देशासाठी संकटाच्या काळात उभं राहण्याची आठवण करून देणारा आणि प्रेरणा देणारा हा समारंभ लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करतो। ही केवळ एक सन्मान समारंभ नव्हे तर इतिहासाला अभिवादन करण्याची एक प्रक्रिया होती। सिटी न्यूज कडून सर्व आणीबाणी धारकांना मानाचा मुजरा।